तुमचा पक्ष संपवलाय, माझी शिवसेना आहे तिकडे ते उलटा आणखीन वाढले, फोफावले, आणखीन फोफावले. जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत. आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच, पण रायगडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक बरोबर आले होते. कारण त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे धर्माधर्मामध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घरं पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केलेला आहे. कारण तुमच्याशी तुम्हाला कळलं पाहिजे की अरे आहे कोणतरी यांच्याशी लढणार आहे. ही लढाई मी लढतोय, ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतोय, तुमच्या भरोशावरती, तुमच्या आशीर्वादावरती. अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की हा उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला, पक्ष चोरला, निशाणी काढली. यांच्या लोकांवरती आम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळं लावतोय, तरी सुद्धा उभा कसा? कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे. उद्धव ठाकरेची ताकद ही समोर आहे आणि ही ताकद यांचं संरक्षक कवच जोपर्यंत हे माझं वडिलोपार्जित कवच आहे. होय, मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि हे जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दार होत मला त्याची पर्वा नाही. कारण गद्दारांना गाडण्याची मला गरजच नाही. तुम्हीच बसल्यात तिथल्या तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही. आणि ही निवडणूक ही फार महत्वाची आहे. दर वेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच, पण यावेळीची निवडणूक ही फार महत्वाची ती एवढ्यासाठी आहे की दर वेळेला 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. हल्ली ते एक मोबाईलमुळे ते झाले, हॅपी गणपती चतुर्थी, हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर, हॅपी ते. तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा. मला फक्त एवढीच धास्ती की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्यांनी गँगवॉर आज मुंबईमध्ये सुरू केलेले आहे, हेच जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा 26 जानेवारी उजाडणार नाही, प्रजासत्ताक दिन असणार नाही, तो हुकुमशाह सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल. आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये, कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे, निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणरणच्या उन्हामध्ये होणार, पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात. आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचा नाही, कोंबडी वड्याचा वार, तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला आहात. अनेकदा आपण टीव्हीवरती बघतो की यांच्या बैठकीमध्ये, मीटिंगमध्ये खुर्च्याच खाली असतात. आमच्याकडे जे उभे आहेत त्याला खुर्च्याच नाही आहेत, कारण इकडे एक सुद्धा भाड खाऊ नाही आलेला, इकडे एक सुद्धा भाड खाऊ आलेला नाही. माझ्याकडे खाण्याची माणसं नसतात, माझ्याकडे रक्ता मांसाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात. आणि या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या, नात्याच्या, रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढाईला उभा राहिलेलो आहे. सोबत राहणार आहात, सोबत राहणार आहात. कारण ज्या पद्धतीने त्रास देत आहेत, जुन्या केसेस बाहेर काढतायत, अरे काढा, थोडे दिवस आहेत, नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ दे. आता काही शब्द बाळासाहेबांचे आठवतात पण मला बोलता येत नाही. ठीक आहे, चक्रीवाढ व्याजासह, भास्करराव म्हणतात व्याजासह चुकता करू, म्हटलं नाही, चक्रीवाढ व्याजासह. आणि एकदा असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं की सगळं सावंतवाडी विधानसभा असेल, हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे. आहे तयारी? ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे सावंतवाडीतून बोलत होते. त्यांनी कोकणवासियांशी संवाद साधलेला आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी इथे उपस्थित केलेले आहेत आणि मोदी सरकारला विशेष करून त्यांनी लक्ष केलेलं आहे. मोदी सरकार म्हणजे दुष्काळात 13वा महिना आहे. इकडे घोषणांचा फक्त पाऊस होतो, मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर मोदी की गॅरंटी कोणाला, शिंदेंना की भाजपला, अशा पद्धतीचा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केल्याचंही पाहायला मिळालं.